अतिवृष्टीनं आणि पूर परिस्थितीमुळे बीडच्या शिरूर तालुक्यातील सिंदफणा नदीकाठच्या कोळवाडी, ढोकवड, टेंभुर्णी, शिरूर कसार येथील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांचं मोठं नुकसान झालं होतं। विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीनं या वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि नव्यानं बांधकाम करून देण्यात आलंय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांच्या हस्ते वर्गखोल्यांचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, शिक्षक, गावकरी मंडळी उपस्थित होते। निरंजन सेवाभावी संस्था त्यांच्या बेकाट इंडस्ट्रीज म्हणून एक जर्मन कंपनी आहे, त्यांच्या CSR निधी त्यांच्या मार्फत आपल्याला मिळालेला आहे। कोळवाडी ग्रामपंचायतीला कोळवाडी ग्रामपंचायतीच्या 3 वर्गखोल्या आणि एक अंगणवाडी सेंटर त्यांनी बांधून आपल्याला दिलेले आहेत। आज रोजी मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि बाकी सर्व लोकांना सुद्धा आवाहन करतो, आपल्या एक मोठो आहेत मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स, त्याच्यासाठी म्हणजे माननीय प्रधानमंत्री सुद्धा त्याच्याबद्दल बोललेले होते। सो मिनिमम गव्हर्नमेंट म्हणजे जास्त प्रायव्हेट पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत। सो ह्या केस त्याचं एक उत्तम उदाहरण आहेत। मॅक्सिमम प्रायव्हेट पार्टिसिपेशन कशा पद्धतीने होईल त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि याच्याबद्दल मी त्यांना कौतुक करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो। या निरंजन सेवाभावी संस्थेमार्फत आपले जे शालेय खोल्यांची दुरुस्ती वगैरे झालेली आहे, तर ते खरंच म्हणजे स्तुत्य असा उपक्रम आहे आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे। काय काय इफेक्ट झाला होता त्यावेळेस? काय पत्रे गळाले होते, आणखी काय काय पडझड झाली? पत्रे गळालेले होते किंवा भिंतीमधून पाणी आलेलं होतं, अक्षरशः सगळ्या मैदानामध्येही पाणी झालेलं होतं आणि ते पाणी दारातून सगळ्या वर्गखोल्यामध्ये गेलेलं होतं, सगळ्या ग्राउंड मध्ये पाणी होतं। अशा पद्धतीने म्हणजे नदीसारखं स्वरूप शाळेला आलेलं होतं थोडक्यात म्हणजे।